नवा जन्म, नवा आकार, नवा रंग, नवं रूप. पुन्हा एकदा माझ्या शरीराला माणूसपणाचं नाव जोडलं जाणार. पुन्हा एकदा मी नव्या नजरेनं हे जग निहाळणार. मी पुन्हा एकदा नव्याने जन्म घेणार. आई, हे आई, अगं ऐकतेस का गं? मी बोलते, तुझी सानुली. ऐक ना, मला तुला, बाबांना, आजी आजोबांना कधी एकदा पाहिलं असं झालंय ग. तुम्ही सगळे माझे खूप लाड कराल ना. बाबा तर मला हातात घेऊन फिरवतील, खेळवतील आणि म्हणते, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं, खरं सांगा. आणि आजी आजोबा तर माझे सगळे हट्ट पुरवतील. बाबांची होई मी लाडकी छकुली, आजी आजोबांची गोडुली नात आणि तुझी गोड खोडकर सानुली. अगं पण तू माझं नाव काय ठेवणार बरं? जुली, सलमा, सिमरन की शांभवी? असू दे, नाहीतरी कोणीतरी म्हटलंच आहे नावात काय आहे ते. मला कुठलंही नाव चालेल. मग होईल माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा. माझी इवली पावलं तुरु 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 शाळेच्या वाटेने जाते. शाळेत जाऊन ग म भ न गिरवतील. मी खूप मनापासून अभ्यास करेन. शाळेत जाईन, नंतर कॉलेजात जाईन, खूप शिकेन, खूप मोठी होईल, अगदी आभाळा एवढी. आणि मग मोठी झाल्यावर काय बरं बनेन? मोठी झाल्यावर मी बनेन एखादी कवयित्री. इंदिरा संत, शांता शेळके यांच्यासारख्या छान छान कविता करेन. आशाच्या सावलीशी खेळू नये, सावलीला ओळखावं पण टाकू नये, अशा छान छान कविता करेन. नाहीतर मी होईल एखादी लेखिका. प्रज्ञा पवार, संपदा जोगळेकर, गिरिजा कीर यांच्यासारखं छान लेखन करेन. प्रत्येक गावाशेजारी एक नदी असावी आणि प्रत्येक घरात एक मुलगी असलीच पाहिजे. कारण नदी म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक आणि प्रत्येक घरातील मुलगी म्हणजे नाविन्याचं, संस्काराचं, सौख्याचं आणि आनंदाचं प्रतीक. नाहीतर मी होईल एक कडक शिस्तीची पोलीस अधिकारी. मीरा बोरवणकर, किरण बेदी यांसारखं धडाडीने काम करीन. काय रे माकडा, मुलींची छळ काढतोस काय? तुमच्यासारख्यांची ना गाढवावरून धिंड काढली पाहिजे. किंवा होईल मी एक कडक कलेक्टर, अश्विनी जोशींसारखी. सावंत, ती फाईल माझ्या टेबलावर अजून आली नाहीये. अरे कामं करता की झोपा काढता? आजच्या आज मला टेबलवर फाईल हवी. लक्षात ठेवा, आजचं काम हे आजच झालं पाहिजे, उद्यावर जाता कामा नये. असंच आई, असंच एखादं मी छान काम करून तुझं, बाबांचं, आजी आजोबांचं नाव उज्ज्वल करीन आणि लग्नही करीन.
केसर, माहे यांना जोडणारा रेशीम धागा असेल. मग माझ्या मुलांची प्रेमळ आई होईल. माझ्या मुलांवर मी भरभरून प्रेम करेन. आणि मग एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवे. एकाच या जन्मी. आई, असं काय होत आहे मला? माझा श्वास गुदमरू लागलाय ग. माझ्या डोळ्यासमोर अशी अंधारी काय येते? आई, मुलगी म्हणून माझा जगण्याचा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतला जातोय का ग? नको नको आई मला जगायचं ग. मी पाहिलेली स्वप्न मला पूर्ण करायचे. आई मला जगू दे ग. बाबा, आई.